हॅलो, चव नाशिकचे या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचे जेवढ्या ताई बघताय तर त्या म्हणत असेल हे कढईत कसले भजी. तर ही भजी ना आज आपण गाजराच्या पिठापासून बनवलेली भजी आहे. तर याचं मटेरियल ना मी तुम्हाला आता दाखवते आपण कसं काय पीठ बनवलेलं आहे वगैरे येते. तर हा गाजर आहे ना मी किसून घेतलेला आहे आणि या खलबत्त्यातून बघू शकता लसूण आणि हिरवी मिरची तुम्हाला दिसते. मीठ पण टाकलं आहे मी, मस्त कुटून घेते छान असं. आणि थोडीशी कोथिंबीर ठेवलेली मी गाजराची किसलेल्या ताटामध्ये. तर आता आहे ना हे सगळं मटेरियल ना मस्त कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. मिक्सरमध्ये पण होतं, पण मला आहे ना आज खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचे छान. चवीला आहे ना खूप सुंदर आणि खूप सुंदर अशी भजी याची बनवायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता आता हे मटेरियल ना आपलं असं मस्त कुटून वगैरे असं आपण घेणार आहे. आणि डिशमध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर एका याच्यामध्ये ना छान असं चणा डाळीचं पीठ आणि एका याच्यामध्ये तांदळाची पीठ. तर असं गाजराच्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई ना ही सगळी रेसिपी पूर्ण बघणार आहे आजची आपली. आणि असंच मऊ लुसलुशीत कुरकुरीत असं मस्त भजे नाश्त्याला बनवणार आहेत. तर तांदळाचं पीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूणचा सगळा मस्त सगळं मटेरियल टाकून हे पीठ आपण एकजीव करायला घेतलेलं आहे. आता याच्यात पाणी काही खूप टाकायचं नाही, आपल्याला गरजेनुसारच टाकायचं आहे. कारण गाजराला आहे ना ऑलरेडी पाणी सुटलेलंच असतं, आपण किसून घेतलेलं आहे आपला आजचा गाजर. तर हे कणिक आहे ना असं दोन्ही हाताने छान मळून घ्यायचं आहे. कणिक भिजवायला काही जड नाही. असं मऊ लुसलुशीत आणि असं छान पीठ बनवायचं आहे आपल्याला याचं. पीठ भिजून तुम्ही अर्धा तास वगैरे असं नाही ठेवलं तरी चालणार आहे. कारण याच्यामध्ये ना हिरवी मिरची ती काळी वगैरे पडायची शक्यता आहे. त्याच्यासाठी ना असं फ्रेश मटेरियल तुम्ही हाताने कालवलं ना की छान मस्त भजे वगैरे बनवायला घेणार आहे. तेल तापलेलं आहे, भजे पण टाकले गेलेले आपले त्याच्यात एक दोन तुम्ही बघू शकता. आणि असं मस्त तळायला आपण कढई ठेवलेली आहे छान छान. बघू शकता माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या ताई. तर असे आपल्याला आज गाजरापासून बनवलेला कुरकुरीत नाश्ता भज्यांचा असा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बनवणार आणि असा खाऊन बघणार. थंडी पण खूप आहे, तर असं सुट्टीच्या दिवशी एखाद दिवशी असा मेनू जर बनवला ना वेगळा काहीतरी तर खूप छान लागतो. याला ना तांदळाचं पीठ अवश्य टाकायचे, तसं कुरकुरीतपणा याला येणार नाही आहे. तर आपण आहे ना असं डाळीचं पीठ टाकून तर नेहमीच बनवतो, पण आज आहे ना दोन्ही पीठ मिक्स केलेले बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये ना मस्त डाळीचं पीठ आणि मस्त तांदळाचं पीठ, मस्त हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा असं मस्त मी बारीक करून छान टाकलेले. ओवा टाकताना कदाचित तुम्हाला दिसलं की नाही माहीत नाही मला, पण ओवा टाकलेला आहे आजच्या ह्याच्यात. आणि आता आहे ना आता मी काय केलं आहे, खाली जे ताटात पिढी दिसते ना त्याच्यात तीळ टाकलेले आहे वरतून. तर असे तीळ टाकून पण अशी मस्त कुरकुरीत भजी मी आता बनवायला घेतलेली आहे. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई जर असे कुरकुरीत भजी जर बनवत असेल गाजराचे तर त्या मला अवश्य सांगणार आहे का ताई आम्ही पण बनवतोय. मला कमेंट करून सांगा तुम्ही का ताई आम्ही बनवतोय अशी भजी. आणि जर काही बदल असेल तर ते पण सांगा. मी आता माझी रेसिपी ना ज्या ज्या तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ज्या मी रेसिपी बनवते ना त्या मी तुम्हाला ओरिजिनल सगळं आपलं असं दाखवत असते. बुवा हे असं असं आहे. तर हे बघा तुम्ही ना याची भजी ना अवश्य बनवून बघा. गाजराचे सध्या आता सीझन चालू आहे, वाटाणा आहे, गाजर आहे. तर सारखं गाजराचं काय बनवायचं, तर आपल्याला सीझनमध्येच अशा काही वस्तू खायला मिळतात. तर असं गाजरापासून थालीपीठ वगैरे येते मी भरपूर दाखवलेली, भाजी सगळं खूप काही काही आयटम बनवता येतं. तर आज आपण काय निवड केलेली गाजराच्या पिठापासून बनवलेली गरमागरम भजी. तर अशी भजी ना माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई ना मस्त आपल्या मुलांना वगैरे घरच्या मंडळींना सगळ्यांना छान खायला देतील असं मला तर वाटतंय. बघा तर बनवून एकदा अवश्य हा नाश्ता. आणि असे बघा मी चमच्यानेच घेते, साईडने हाताने वगैरे नाही टाकले तरी काही अडचण नाही याला. याच्यात हिरवी मिरची असल्यामुळे ना तुम्ही हातांचा वापर न करता चमच्याचा करा, कारण तिखट असतात मिरच्या वगैरे. कुरकुरीत भजी ना खूप सुंदर तयार होतात याची, अगदी छान अशी मस्त. आणि तुम्ही बघितले मागच्या याच्यामध्ये मी गाजरापासून आहे ना किसून बनवलेल्या गाजराची वाटाणा गाजराची भाजी आहे, कट केलेल्या गाजराची भाजी आहे. सीझन जर चालू असेल ना तर आपण आहे ना असे वेगवेगळे आयटम बनवायचे एकाच मेनूपासून. आता एक मेनू म्हणजे एका पदार्थापासून आता एक गाजर आहे, आपल्या गाजराची कितीतरी मेनू आपल्याला असे बनवता येणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तर आता बघा म्हणजे मी रेसिपी चालू करा. आता गाजराचा हलवा बाकी आहे, तरी गोड हलवा आपल्याला बनवायचा आहे तो पण. तर तो पण मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे. गाजराचा हलवा असा कसा चमचमीत असा सुंदर टेस्टी गाजराचा हलवा आपण तो पण बनवू. तर तोपर्यंत आहे ना अशा रेसिपी ना माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई ना बघत राहतील. याला कोथिंबीर वगैरे टाका, छान चविष्ट आणि खूप सुंदर लागतात. तुम्ही ना इकडं केले की तिकडं खायला घ्या, असे कुरकुरीत होतात भारी एकदम. आणि बनवा एकदा अवश्य बनवा, म्हणजे माझ्या रेसिपीसाठी तरी बनवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल का ताई बनवताय बघा काहीतरी आहे याच्यामध्ये. तुम्हाला तीळ दिसताय कढईमध्ये कशी छान मस्त तीळ चमकताय बघा आपले अशी भारी एकदम. आणि ना मंद आचेवर तुम्ही अशी जर ऊन दिले ना खूप कुरकुरीत होतात. याला आहे ना
कुरकुरीत झाले ना तर तुम्ही म्हणशाल चावता की नाही इतके सुंदर कुरकुरीत आहे ना, अगदी छान. तुम्ही बनवून बघा एकदा, बनवल्याशिवाय कळणार पण नाही ते. आणि असे मेनू जर बनवले ना घरच्यांना पण असे आवडतील असा मेनू आहे हा छान. आणि गाजराचे फायदे तुम्हाला माहिती आहे. गाजर कशासाठी आपलं गाजराचा म्हणजे आपण भरपूर काही-काही फक्त गोडच मेनू बनवतो असं काही नाही. तिखट पदार्थही भरपूर बनवता येतात आपल्याला आपल्या मनावरती आपल्याला काय बनवायचं आहे, काय नाही. आणि तुम्ही म्हणशाल याच्यात खूप तेल वगैरे तर काहीच नाही. तेलाचं प्रमाण पण खूप कमी आहे याच्यामध्ये. म्हणजे ना प्रमाण कमी म्हणण्यापेक्षा आहे ना, तेल कमी लागतं याला. आता एवढं तेल घेतलेलं तुम्ही बघशाल लास्टला म्हणजे किती तेल आपलं संपतंय, किती नाही. याला तेल पण खूप काही लागत नाही जास्त कारण याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ आहे. नुसतं डाळीचं पीठ वगैरे असलं तर ते आकसून घेईल, पण याच्यामध्ये तांदळाच्या पिठीमुळे ना हे पीठ आहे ना तांदळाचं मी घरीच बनवलेले तांदूळ धुवून सावलीत वगैरे सुकून असं मस्त घरी बनवलेली पिठी मी आता तांदळाची त्याच्यात टाकलेली आहे. आणि नेहमीचंच मटेरियल आपलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा वगैरे जिरं मस्त छान टाकून घेतलेलं आहे. अद्रकचा तुकडा असेल तर एखादा टाकू शकता, पण मी नाही टाकलेला आहे कारण आहे ना खूप तिखट होण्यापेक्षा बरं आहे बा आपलं साधं सिंपल असं. आणि चला तर मग आता आहे ना अशाच नवीन-नवीन रेसिपीमध्ये ना मी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंसोबत अशी भेटत जाणार आहे. याचा व्हिडिओ ना मी तुम्हाला आधी एक टाकलेला आहे, पण त्याच्यात आहे ना गाणं वगैरे टाकलेलं असल्यामुळं मला तर असं वाटतंय स्वतः मी सांगितलं तर तुम्हाला ना असं छान वाटेल म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ असा दाखवलेला आहे. तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.